किल्ले रायगड येथे श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे दिनांक 19 व 20 जून रोजी किल्ले रायगडावरती संपन्न झाला आहे। शिवराज्याभिषेकाचे हे 351 वर्ष असून समितीद्वारे हा सोहळा उत्साहाने होत आहे। या श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, कोकणकडा मित्रमंडळ व रायगड जिल्हा परिषद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे तसेच अनेक आमदार यावेळेला उपस्थित होते। तसेच रात्र 8 वाजल्यापासून राजदरबार येथे सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पोवाडे, व्याख्याने, ऐतिहासिक गाणी व पारंपरिक गोंधळ, सकाळी होळीच्या माळावरती कवायती असे कार्यक्रम किल्ले रायगडावरती या निमित्ताने झाले। गेले 2 दिवसांपासून सायंकाळी पडणारा पाऊस आणि दाट धुके अशा आल्हाददायी वातावरणात किल्ले रायगडावरती आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी संघटना, पर्यटक भगवे झेंडे घेऊन मोठ्या उत्साहाने हजर झाले होते। सुखासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी राज्य केलं नाही। रयतेची मनापासून काळजी घेणारा महान राजा हा आपल्याला छत्रपतीच्या रूपाने लाभला। त्या राजाचं आपण सर्वजण वारसदार आहोत याचा आपल्याला रास्त अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज भोगवादी राज्य नव्हते, ते खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते। शेतकऱ्यांच्या कैवार होते, कलावंतांचे आश्रयदाते होते। त्यांनी लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली। महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे माझ्या शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी, रयतेच्या कल्याणासाठी होतं। स्वराज्यातल्या रयतेचं नुकसान होईल, त्यांच्या हिताला बाधा पोहोचेल असा कुठलाही आता काही निर्णय शिवरायांनी कधी घेतला नाही। त्याचबरोबर शिवाजी महाराजांची जयंती, राज्याभिषेक सोहळा जेवढ्या वेळा आपण करू तेवढं कमीच आहे। एवढं राजांचं कर्तृत्व होतं, एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहित आहे। मला वाटतं अगोदरपणे झालं ना भरसे, किती तारखेला झाले? 6 तारखेला कार्यक्रम झाला। तारखेनुसार आणि आपला हा तिथीनुसार तुम्हाला मी एवढंच सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता।